नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला पण रोज रोज पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर ना, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे आणि लहान मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही, अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी पोहे देखील घ्यायचे आहेत. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते 1 वाटी रवा आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या देखील कट करून घातलेल्या आहेत. त्यानंतर अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी देखील याच्यामध्ये घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण झाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये आपण साईडला काढून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण साईडला काढून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण झाकून साईडला ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत साधारण 10 मिनिटे हे मिश्रण साईडला ठेवायचं. तोपर्यंत इथे मी काही भाज्या कट करून घेणार आहे. तर इथे मी शिमला मिरची, गाजर, कांदा आणि बीन्स थोडे थोडे घेतलेले आहेत. हे आपण चॉपरमध्ये व्यवस्थित असं बारीक कट करून घ्यायचं आहे. तर चॉपरमध्ये अशा पद्धतीनं माझं हे सर्व भाज्या चॉप करून झालेल्या आहेत. तर आता तोपर्यंत हे आपलं मिश्रण देखील छान भिजलेलं आहे. आता हे चॉप केलेल्या भाज्या सर्व त्या मिश्रणामध्ये टाकायच्या आहेत. आता हे मिश्रण इथं भिजलेलं आहे. याच्यामध्ये या सर्व भाज्या आपण टाकून घ्यायच्या आहेत. वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि चवीनुसार मीठ देखील याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे मिश्रण याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर आवश्यकतेनुसार पाण्याची गरज वाटली तर याच्यामध्ये पाणी देखील ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं मी इथं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. जास्त पातळ बनवायचं नाही आणि जास्त घट्ट देखील मिश्रण बनवायचं नाही. त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि जे मिश्रण बनवलं होतं त्याच्या 2 पळ्या सोडून अशा पद्धतीनं उत्तप्पा ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं आपण पसरवून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपण झाकण झाकून 1 मिनिटभर ठेवायचं. त्यानंतर एक साईड भाजली की दुसऱ्या साईडला आपण पलटी मारून घ्यायची आणि दोन्ही साईडून असा हा मिक्स भाज्यांचा उत्तप्पा पलटी करून घ्यायचा. तर दोन्ही साईडून आलटी पलटी करून हा उत्तप्पा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर हा छान असा भाजलेला उत्तप्पा आपण साईडला काढून घ्यायचा. याच पद्धतीनं मी दुसरा देखील उत्तप्पा बनवलेला आहे. अशा प्रकारे मी सर्व उत्तप्पे बनवून घेतलेले आहेत. तर हे उत्तप्पा आपण दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत देखील तुम्ही ट्राय करू शकता. चवीला हा उत्तप्पा एकदम छान लागतो आणि पौष्टिक देखील आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी देखील तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.